टाळायचं आणि पवारांसोबत स्टेज शेअर करणं मात्र ज्या चर्चा पाहायला मिळाल्या त्यामध्ये मागील 3 ते पाकिस्तानला आपण टाळत होतो, युद्धाचीच भाषा केली होती ना. जिंदा या मुर्दा, आर पार, तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल. आता टेबलावरती बसले आहेत, भारताला धक्का बसला. आम्हाला असं वाटलं की लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना. तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळेंविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू राहील. आमचाही संघर्ष सुरू आहे. पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद वक्तव्य केले, त्याची खंत आम्हाला वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो हे सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही. आपल्यामुळे जग अडत आहे, राष्ट्र अडत आहे, या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडलं. नाही, पण राऊत साहेब, या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा संपवलेला आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं